यस, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. मिड ऑन चेवरून लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात रोशनच्या बॅट मधून. हा पहिला चौकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. अपील करतायत. LBW ची लाऊड अपील केली होती आणि अपीलला फेटाळली. KP सर, कुणाल पेनकर सर आपण पाहू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. बदलापूरची A1 जोडी KP आणि DK. KP सर आणि DK सर आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या 4. रोशन जाधव आणि रोशन गायकवाड आणि नरेंद्र सर. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मल्टीला चेंडूवरती पुन्हा धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल आई गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करेल समर्थ बदलापूर गाव. या दोन संघांमध्ये फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला टर्न करतायत. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. जानता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव, जानता राजा क्रिकेट संघ बदलापूर गाव, सागरजी देशमुख, विशालजी राऊत, उमेशजी सोनकर, कुणालजी पेनकर यांच्या माध्यमातून जानता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय सागरजी देशमुख, विशालजी राऊत, उमेशजी सोनकर, कुणालजी पेनकर, जितेश लिये, विलासजी कुंभार आणि विलास निरगुडा आणि संपूर्ण जानता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या माध्यमातून जानता राजा चषकाचं हे आयोजन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8. तर सुरू होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. भावार्थ क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न खूप चांगला केलेला आहे. पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडले चेंडूवरती. चेक केलं जाईल. यस, उमेशजी सोनकर सर यांना विनंती असेल 1 मिनिट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या.
बाउंड्री सेफ आहे. 100% एफर्ट आपण पाहिले अमितचे आणि अमितने या धावा. स्ट्राइक एंडला बॅट्समन आपण पाहू शकाल नरेंद्र आहेत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 2 धावांची पेनल्टी असेल बेलवली या टीमला, कारण की त्यांचा 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे, त्यामुळे नियम हे सर्वांना सारखे आहेत. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. वाईड इश लॉंग ऑफला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन नरेंद्र. बॅक टू द पविलियन. लागमन वेलकम स्वागत आहे. या पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये असतील आई गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करेल समर्थ बदलापूर गाव. या 2 संघांमध्ये सुभाष गायकर 1172 हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे. अपिश खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू, अतिरिक्त बाउन्स आणि डॉट बॉल. राईट मोर द विकेटने भावार्थ शफल झाले. शॉर्ट ऑन पूल, शॉट लाईक दॅट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मधून हा षटकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे बेलवली या टीमला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक अमित. डाऊन दी बॉल. अमितने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. फलंदाज सुशांत. बॅक टू द पविलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 16. अमित येतोय गोलंदाजी मार्क वरती या 3ऱ्या षटकामध्ये. चला या पुढील सामना असेल आई गावदेवी दापिवली आणि समर्थ बदलापूर गाव. या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. परफेक्ट यॉर्कर आणि यस फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन रोशन गायकवाड.
बॅक टू द पवेलियन. थोरवे यांचे इथे आगमन होत आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि संघ नायक देखील आहेत. श्री समर्थ बदलापूर गाव या टीमचे दोन्ही संघ इथे दाखल होत आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 16. अमितने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलेली आहे. शशिकांत देत आहेत. कॅप्टन आहेत मनोज मित्रमंडल बेलवली या टीमचे. राजेश सालवी सारखा विस्फोटक फलंदाज टीम मध्ये आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. एक स्टायलिश प्लेयर राजेश. बॅटिंगची आम्ही देखील वाट पाहतोय की राजेश कधी येईल बॅटिंग करण्यासाठी. आम्हाला देखील त्याचा खेळ बघायचा आहे. अनेक वेळा त्याला आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहिलेला आहे. क्या बात आहे. सॉफ्ट हॅने खेळतात. बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू होता. बॅक टू द बॉलर. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागते या मॅच मध्ये. आजच्या या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज अमित, ज्याने फिल्डिंग आतापर्यंत चांगली केली आहे. रोहित पिसेकर आहेत आमच्या समवेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. क्या बात आहे गणेश. कालपासून सर्वांची मन ते जिंकतायत. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत. अमितने 2 धावा खर्च करतोय आणि 1 सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये. अमित पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे आणि शांत ठेवले आहे चेंडूवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत अमित या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये. 5 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 2च धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅट अँड बॅटच्या मध्ये फेकतायत आणि बॅक टू द बॉलर खेळतायत. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 18 धावा.
गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या षटकामध्ये येतात हरेश. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर स्ट्रोक आणि मिडविकेटला हा झेल पकडलेला आहे. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. मनोज मित्रमंडळ बेलवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. बॅकफूटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मॅच मध्ये जे दोन संघ आमने सामने असतील, दोन्ही संघ नाही की ते उपस्थित आहेत. प्रचंड वेग आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 22 धावा. षटक क्रमांक हे चौथे सुरू आहे. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने मनोज मित्रमंडळ बेलवली या संघाची अपेक्षित सुरुवात झाली नाहीये. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. बॅकफूटला गेले, स्क्वेअर कट करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. चौकार. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 27 आहे. चौथं हे षटक. पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 33.
मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल पकडू शकले नाहीये, त्याच्यावरती मिळत एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पवन आहेत. स्ट्राईक इनला बॅट्समन शशिकांत, ज्याच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आलेला आहे या इनिंग मध्ये. अंतिम षटक आपण पाहतोय. या षटकानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. आई गावदेवी दापिवली आणि श्री समर्थ बदलापूर गाव या दोन टीम मध्ये ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. थोडीशी फंबल झाली. क्षेत्ररक्षक, धावबाची संधी, विकेटचं बदन, फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का बेलवली या टीमला. तालमेल कोऑर्डिनेशन होऊ शकले नाहीये. यस नो वेट या तीन शब्दांचा वापर झाला नाहीये, त्यामुळेच फलंदाज झालाय बाद शशिकांत. न्यू बॅट्समन सागर येत आहेत. अर्धा संघ तंबू मध्ये परतलेला आहे. मनोज मित्रमंडल बेलवली या टीमचा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. राजेश साळवी देखील येणं बाकी आहे. आता मात्र असं वाटतंय की ते फक्त फिल्डिंग साठी आहेत की काय या संघामध्ये. मॅडी सर, एक विस्फोटक फलंदाज आहेत राजेश. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला ते बीट होत आहेत. डीप मध्ये फिल्डर येतील बॅकअप साठी. तोपर्यंत या दोन धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. पाचवं हे षटक सुरू आहे. अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. गोलंदाज पवन पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. बॅकअप साठी फिल्डर येतील. धावबाची संधी आहे आणि 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मच्छिंद्र गायकर येत आहेत. आई गावदेवी दापिवली आणि समर्थ बदलापूर गाव या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅक्स सर वेलकम, स्वागत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिळते 1 तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने मच्छिंद्र गायकर सर इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या मॅच मध्ये. आई गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करेल श्री समर्थ बदलापूर गाव. या 2 संघांमध्ये हा सामना असेल. दोन्ही संघ नाही किती उपस्थित आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल मनोज मित्रमंडल बेलवली या टीमचा. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. उजव्या हाताच्या फलंदाजाला डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत पॉइंटला. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी आणि पाहावं लागेल काय घडलंय. कुणाल पेनकर सर आम्हाला नक्कीच सांगतायत की 2 धावा कंप्लीट आहेत आणि
तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42 आणि 43 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे RK वालिवली या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आपण टॉस करूया. आई गावदेवी दापिवली आणि त्यांना फाईट करेल समर्थ बदलापूर गाव या दोन संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. आहेत समर्थ बदलापूर गाव आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी दापिवली. आणि जितेश लिहे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा 5 षटकांचा सामना असेल. चला रुपेश दादा गायकर आपण या कॅप्टन आहेत. रुपेश दादा गायकर यांना विनंती असेल. यस मच्छिंद्र गायकर येत आहेत टॉस साठी. हेड असं कॉल आहे आलेला आहे. हेड टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी दापिवली या टीमने. मच्छिंद्र गायकर आहेत. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? समोर समर्थ बदलापूर गाव संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच नुकतीच स्पर्धा तुमची देखील पार पाडली आई गावदेवी चषक. त्या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये प्रवेश फी होती, परंतु या स्पर्धेमध्ये 8,500 रुपये प्रवेश फी आहे. 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? ही बदलापूरपर्यंत पूर्ण ठाणे रायगड मध्ये पहिली टुर्नामेंट असेल की 1 लाख रुपये प्राइज आणि एवढा कमी एंट्री फी असेल आणि खेळायला मजा येईल. चांगलं आयोजन केलंय, चांगला मैदान आहे आणि हा मैदान आम्हाला लकी सुद्धा आहे. चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील दापिवली या टीमला. आमच्या सोबत श्री समर्थ कृपा बदलापूर गाव या संघाचे संघनायक आहेत महाराष्ट्र पोलीस आदरणीय गणेशजी थोरवे. टॉस गमावलाय. 5 षटकांचा सामना आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता तुमच्यासाठी? जरी टॉस जिंकलो असतो तरी आम्ही फलंदाजीचाच निर्णय घेतला असता. म्हणजे मनासारखं झालेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धाव बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? जे लहान संघ आहेत त्यांना देखील नाईट स्पर्धा खेळण्याची संधी मिळते, कारण की 8,500 रुपये प्रवेश फी आहे. अनेक ठिकाणी आपण पाहत असतो 13,000, 14,000, 15,000, 20,000 रुपये प्रवेश फी असते. त्यामुळे जे छोटे संघ असतात ते जास्त स्पर्धा खेळू शकत नाही, परंतु सागरजी देशमुख असतील, विशालजी राऊत असतील, संपूर्ण जानता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव असेल यांच्या माध्यमातून जानता राजा चषकाचे आयोजन आणि वैशिष्ट्य आपण पाहतोय. सर्वात कमी ही प्रवेश फी आहे, त्यामध्ये भरघोस पारितोषिक. या स्पर्धेबद्दल या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच ही संकल्पना खूप छान आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानेन की त्यांनी सर्वात लहान खेळाडू म्हणजे लहान जे संघ असतात त्यांचा विचार केला आणि प्रत्येकाची इच्छा असते का ह्या ग्राउंडवर खेळावी आणि नाईट मॅच खेळावी. त्यामुळे आयोजकांचे मी परत आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. धन्यवाद. नक्की शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी दापिवली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेला आहे श्री समर्थ कृपा बदलापूर गाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे RK वालिवली या टीमला बनवायच्या धावा 43 आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ जोविली, व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष
आमचे परम मित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या यस मॅडी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढच्या इनिंग मध्ये. चला धन्यवाद रोशनजी संदेश सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषक. एका बाजूला मनोज मित्र मंडळ बेलवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे आर के ग्रुप वालिवली. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर जवळ धावा बनल्या 42 आणि 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय आणि ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी देखील आहे. पहिल्या षटकात जितक्या धावा आरके ग्रुप वालिवली संघ बनवेल त्यामध्ये 2 आपण प्लस करू. पहिला तर वाईड आलाय, पहिला या ठिकाणी वाईट बॉल नंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळाला. गोलंदाज सागर आहेत, उंच पुरा गोलंदाज टीम बेलवलीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉप प्ले मनोज मित्र मंडळ बेलवली या नावाने संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी आपण पाहतो या अगोदर स्वर्गीय प्रदीप 11 बेलवली या नावाने देखील आपण संघ खेळताना पाहिलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पॉइंटच्या डोक्यावरून कवा पॉइंटला बीट करत बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले धावत पळत आणि इथे धावा मिळतील एकंदरीत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्री समर्थ क्रिकेट संघ बदलापूर गाव आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी मोरिया 11 दापिवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मच्छिंद्र गायकर अँड ऑल टीम स्वागत आहे आपलं. बॅटची कडा फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. बॅटिंग करत असताना आर के ग्रुप वालिवली संघाला फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये नेक्स्ट बॅटर अविनाश वझेला आपण पाहतोय पडनावसाठी दाखल झाला. चला विनंती राहील लवकरात लवकर थोडं फास्ट खेळायचं कारण आयोजकांच्या वतीने सूचना येतात, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण काल थोडासा डिले झाल्या कारणास्तव आपण पाहतोय रात्रीमध्ये देखील जवळ ती रात्र नव्हती
तर ती सकाळच होती असं म्हणावं लागेल. 5:47 काल पहिला चेंडू पडला खेळपट्टीवरती आणि 5:28 शेवटचा चेंडू काल या ठिकाणी रात्रीमध्ये पडलेला आहे. हो, ज्या ठिकाणी आपण पाहतोय जवळ जवळ 12 घंट्यापेक्षा जास्त वेळ कालच्या दिवसासाठी खर्च झालेला आहे. लक्षात असू द्या, 10 मॅचेस म्हटल्यानंतर 10 मॅचेस साठी किमान 9 ते 10 तास या ठिकाणी पॉसिबल आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ नको. गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. स्ट्राइक एंड अविनाश. ओ यावेळेस आपण पाहतोय स्टीअर करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही व्यवस्थित. अगदी शॉर्ट ऑफ गुड लेन. चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडासा राईज होत होता आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न होता अविनाश वसेचा, परंतु अपयशी राहिले. शेवटचा बॉल तो देखील राहिला गोलंदाज सागरच्या नावावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या फलकावरती 1-3. एक बाद 3 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. डीजे गणेश पाटील यांना विनंती आहे की आपण कुठे असाल तर डीजे कक्षात या ठिकाणी दाखल व्हा. षटक क्रमांक 2 मध्ये सुशांत उर्फ गोपी बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. चला, बेलवली टीम जास्त वेळ होतोय लक्षात घ्या. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करतो आम्ही. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावा धाव फलकावरती 5-43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. ठीक आहे सुभाष गायकर यांना तुम्ही पाहतायत. संघामध्ये त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. सुशांत पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॉल झालाय काऊ कॉर्नर मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भरपूर मोठा गॅप होता, जणू काय बाट असते तिकडे मॅप लावला होता. बॉल सीमा पार. 4. शिवाजी महाराजांचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि त्यांच्याच नावानं ही स्पर्धा आपण पाहतो. गेली कित्येक वर्षाचा इतिहास या बदलापूर नगरीला लाभलेला आहे आणि जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांचं विशेष कौतुक करायला हवं. काल देखील आम्ही या मंडळाचं कौतुक केलं की जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव हे फक्त क्रिकेट साठी मर्यादित नाही आहे. मग कबड्डीची स्पर्धा असू द्या, काही सांस्कृतिक बदलापूर गावातील कार्यक्रम असू द्या, त्यासाठी देखील हे मंडळ आवर्जून या ठिकाणी सर्वच या ठिकाणी आपण पाहिलं तर कार्यक्रमाची दखल घेत असत. गोलंदाज सज्ज सुशांत. ओ खोलवर डब्बाचा बॉल फुल लेन. अगदी आपण पाहतो फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु समोर राहिलाय आणि ते अक्षरशः खोदून काढलाय. बॅटर अमित भस्करला तुम्ही पाहताय. धावा 2 एकवटण्याचा प्रयत्न सहज सोप्या पद्धतीने या 2 धावा एकवटल्या सुद्धा जात आहेत. 2 धावा धाव फलकावरती आहेत आणि 2 धावा संघ पुढे जाईल.
ओ लाईन चेक करावी लागेल. एक्स्ट्रा रन अंपायर सिग्नल बाईट बॉल. आणि चर्चा आपण करत होतो जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जाणता राजा चषकाची आणि या मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम कार्यक्रम आपण नेहमीच पाहिलेले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय सागर दादा देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झाले. बॉल सलग बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय खणखणीत आर के ग्रुप वालिवली ब्रँडेड षटकार. कारण पहिला बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर एक बॉल वाईट टाकला, त्यानंतर दुहेरी धावली, पुन्हा एकदा एक चेंडू वाईट आला आणि आता षटकार आला. म्हणजे संघाची धाव गती आता थोडी वाढवण्याचा प्रयत्न करतात. 19 धावा 19 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. आर के ग्रुप वालिवली टीम. हो चांगला स्ट्रोक यावेळेस खडे खडे सागर होते त्याच्या आबाकेच्या बाहेर. ओव्हर द बॉलर सेड. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. आणखीन एक अब की बार फिर एक बार. बॉल सीमा बॅक टू बॅक षटकार या ठिकाणी आलेले. हो यावेळी ऑन साइडला पण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. विकेट चेंडूला वळवण्यात आलंय तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती सुशांत उर्फ गोपी या गोलंदाजाचा. आणि सध्या आपण पाहतो थोडासा महागडा ठरलाय. सागरने कमालच केली होती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 5 धावा धावफलकामध्ये होत्या. तरी सुद्धा इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या मॅचच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महागडं षटक आहे. स्कोर अभी विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय तुषार ठाणकर या ठिकाणी चेंडूला गॅदर करण्यासाठी पुढे सरसावदार बॅकअप मिळाले शशिकांत लोंगले यांचं. तोपर्यंत मिळतील धावा 2. षटक क्रमांक 2 सगळं संपन्न झालंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 टार्गेट होतं. 28 धावा बनले गेलेत. म्हणजे या ठिकाणी 18 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. ग्रामीणचा चीता सध्या पण पाहिलं तर 18-19 या धावसंख्येवरती तो लाभात खेळतोय. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये मुरबाडला जाऊन 14 बॉल मध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलेलं आहे. तो खेळाडू सध्या आरके ग्रुप वालिवली संघाचा सलामीवीर अमित मस्कर और स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 15 ची गरज. पुन्हा एकदा सागर षटक क्रमांक 3 मधून सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक रित्या हे दुसरं षटक हाताळलं जाईल. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे आणि त्यामध्ये चालू असलेला एक महत्वपूर्ण सामना. क्लीन बोल्ड फलंदाजीकडे झाला बाद. सध्या आपण पाहतोय सागर नामक गोलंदाजाने कमालच केली आहे. फुल लेन सरळ जाऊन यष्ट्यांचा भेद घेतलाय. धक्का दुसरा लागेल. या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे आर के ग्रुप वालिवली संघाला लागणारा दुसरा धक्का.
हॅलो विकेट आली पहिल्याच बॉलवरती सागर या गोलंदाजाचं विशेष कौतुक या मॅच मध्ये केलं पाहिजे. ओ चांगला बॉल सध्या पण पाहतोय हर्ष वझे मैदानाच्या आतमध्ये हरीश वझे आलेले आहेत आणि या नॉस्ट अगेनला अविनाश वझे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल हरीश वझेच्या अगेन्स्ट सागरने मात्र अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. जर सुशांत वरती रोहित इतक्या धावा अगदी आपण पाहतोय आक्रमण केलं नसतं इतक्या धावांसाठी 25 धावा त्याने तब्बल खर्च केला तर या मॅच मध्ये 43ची मॅच देखील बनू शकली असती परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये हे सांगतात सागर आणि इकडे सिंगल धाव मिळणार आहे. षटक क्रमांक 3 सगळे प्रगतीपथावरती राजेश साळवे यांना तुम्ही पाहतात. रोशन गायकवाड शशिकांत लोंगले असे दिग्गज खेळाडू असताना देखील कालच्या पहिल्या सत्रामध्ये थोडीशी पडझड पाहायला मिळाली. सागर बॉलिंग ताकवती स्ट्रायकरला अविनाश 18 बॉल 15ची गरज होती आणि आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांची गरज आहे. लाईन चेक केली जाईल. अंपास आमच्याकडे बोलत आहेत आउटसाइड द लेग स्टंप कुणाल पेनकर आणि एक्स्ट्रा मिळेल संघाची धावत संख्या धावफलकावरती एक्स्ट्रा मधून ऍड होतीये. 3-0 43 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये 13 धावा अजूनही बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. टीम आरके ग्रुप वालिवली संघाला येणाऱ्या 15 बॉल मध्ये जास्त वेळ अधिकचा खर्च होतोय लक्षात घ्या. विनंती राहील अन्यथा तुम्हाला 5व्या षटकात एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. ही सूचना दिली जाईल आमच्या ऑफिशियल स्कोररच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं देखील. सेन्सिबल क्रिकेट टॅप करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव या ठिकाणी मिळते. सध्या आपण पाहतो सिंगलला प्राधान्य देण्यात आले. माहिती आहे आरके ग्रुप वालिवली संघाच्या फलंदाजांना हरीश वझे आणि अविनाश वझेला की सिंगल डबल देखील हा सामना जिंकता येऊ शकतो कारण सामना आपल्यासाठी खुला झालेला आहे. ऑलरेडी सामना आपल्यासाठी सोपा झालेला आहे आणि याच अनुषंगाने प्रयत्न ते करतायत. हो चांगला स्ट्रोक जागा बनवली आहे. बॉल चाललाय सीमा पार फ्लाइट स्ट्रोक बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग लीगला आलेला खणखणीत षटकार. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो त्यावरती प्रत्येक सिंगल 38 धावा अवघ्या 5 धावांची गरज. कुठेतरी आयोजकांचा बेल देखील वाचवण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे कारण आता 12 बॉल 5 ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती द ब्लॅक डायमंड ऑफ बेलवली सध्या या मी तर म्हणेन डायमंडला या हिऱ्याला काही सध्या किंमत नाहीये असंच म्हणावं लागेल कारण बॅटिंग मध्ये जो अगदी आपण पाहतो लाईनअप पाहिला असं वाटलं होतं की राजेश साळवे अगदी 4थ्या 5व्या क्रमांकावरती येईल 6व्या 7व्या क्रमांकावरती येईल परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याला ती भर या ठिकाणी काढावे लागणार. 12 बॉल 5 ची गरज. सायकलला हरीश वझे ओ द विकेटने गोलंदाज सज्ज. शफल झालेत. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लीग लावलेला हा फाईन चौकार.
फक्त एका धावेची गरज आणि आता स्कोर इज इक्वल. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, सेल ड्रॉप पाड्या. ही विजयाची धाव. जवळ जवळ 10 चेंडू राखून हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. बॅटिंग करत असताना 43 धावांचं टार्गेट होतं. आरके ग्रुप वालिवली संघाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड टीम मनोज मित्र मंडळ बेलवली. आज अक्षय यांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. श्री समर्थ बदलापूर या संघामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा अक्षय थोरवेने कित्येक वेळा मॅच बदलापूर टीमला जिंकून दिले. आणि आज तोच अक्षय सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. करण त्याच्या नावातच रन आहेत. तो करण देखील तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. दर्शन असेल 17-17. आज सगळे स्टायलिश खेळाडू आहेत. ग्रामीणचे तारे सितारे. या दरम्यान आमचे जगदीश शेठ जग्गूभाई संघाचे पुरस्कार देत.